अयोध्येमध्ये अस्थायी स्वरूपात असलेल्या रामललाच्या मंदिरात दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। सुरक्षेच्या कारणास्तव उद्यापासून 2 दिवस म्हणजे 20 आणि 21 जानेवारीला अयोध्येतील रामललाचं मंदिर जे आहे ते बंद असणार आहे। 22 तारखेला श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि मग 23 तारखेपासून नियमित नवीन मंदिरामध्ये रामललाचं दर्शन घेता येणार आहे। आपण बघू शकतो त्यामुळे आजचा दिवस अस्थायी मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये रामलला टेंटमध्ये होते त्या ठिकाणच्या दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं देशभरातून भाविक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। हे दृश्य आहे, हा मुख्य कॉरिडॉर आहे श्रीराम मंदिराकडे जाणारा। ज्या प्रकारे 22 तारखेच्या कार्यक्रमाची तयारी जी आहे, सोहळ्याची तयारी जी आहे ती वेगाने अयोध्येत सुरू आहे। सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि देशभरातून रामभक्त या ठिकाणी रामललाच्या दर्शनासाठी आलेले आहे। सुरक्षेच्या कारणास्तव उद्यापासून 2 दिवस मंदिर बंद असणार आहे, त्यामुळे अस्थायी मंदिरात रामललाच्या दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस 23 तारखेपासून नवीन मंदिरात दर्शन सुरू होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जे आहे ते सकाळपासून या ठिकाणी रामललाच्या दर्शनासाठी येत आहेत। 22 जानेवारीला रामललाच्या मंदिराचं लोकार्पण आहे आणि त्यानंतर 23 तारखेपासून नवीन मंदिरामध्ये रामललाचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।